Good evening. चला मोरया क्रिकेट क्लब लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो, वेळ वाचवा. 9:50 टॉस झालेला आहे. मोरया क्रिकेट क्लब भरेजवळ आयोजित मोरया करंडक या स्पर्धेतील आजचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये उपस्थित सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषानं, महाराजांच्या आरतीनं आजच्या दिवसाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आणि या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जो दिवस क्रमांक 1 मधील सामना बाकी होता मित्रांनो, तो सामना आपण या ठिकाणी नक्कीच पाहतोय. एका बाजूला मोरया क्रिकेट क्लब भरेजवळ आहे, तर दुसऱ्या बाजूला गुटोडे वॉरियर्स या दोन संघांमधील ही लढत. क्वार्टर फायनलचा सामना. बक्षीस फेरीमध्ये पोहोचण्यासाठी नक्कीच आपण पाहतो मित्रांनो, ही दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी नक्कीच आहे. इथपर्यंत दोन्ही संघ भरपूर प्रयत्नाने निश्चितच मेहनत करून पोहोचलेले आहेत. आणि आता मैदानावरती या सामन्यामध्ये तेच प्रयत्न आणि त्याच प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू ठेवावी लागणार आहे.
हॅलो सलामीर फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला नक्कीच आपण पाहतो मित्रांनो अक्षय गोडांबे आणि दुसऱ्या बाजूला नक्कीच मैदानामध्ये शेखर गोडांबे ही जोडी मैदानावरती दाखल होते. तर षटक क्रमांक पहिलं घेऊन बॉलिंग मार्क वरती मोरिया क्रिकेट बरे लवळे संघाचा असणारा स्ट्रायकर गोलंदाज संघातील प्रमुख गोलंदाज मैदानामध्ये औदुंबर षटक क्रमांक पहिलं घेऊन मैदानावरती सज्ज होत आहेत. पंचांचा इशारा चला खेळूया लेट्स प्ले डावाला या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू नक्कीच आपण पाहतो मित्रांनो 5 षटकांची लढत पॉवर प्लेचा खेळ पहिला 2 षटकांचा जो नक्कीच आपण मैदानावरती पाहणार आहोत. डावाला होते सुरुवात MIDC एंड पॉवर हाऊस एंड कडून मैदानावरती बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार. तर ऑन स्ट्राईक अक्षय गोडांबे पहिला चेंडू फुलर लेंथ ऑन साइडला ड्राईव्ह केलाय बॉल लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि या चेंडूवरती एक धाव जे नक्कीच प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी प्रामुख्यानं आगमन होते. गोठवडी नगरीचे असणारे उद्योजक सन्माननीय नितीनजी भेगडे प्रामुख्यानं उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मोरिया करंडकामध्ये हार्दिक स्वागत आहे. ऋषिकेश दादा कळमकर यांचं देखील आगमन होते. विक्रांतजी पांढरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक पहिलं पहिला चेंडू फेस करत असताना रिव्हर्स स्विच हिटचा प्रयत्न शेखर गोडांबे मैदानामध्ये करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यानचा हा चेंडू ते आपण पाहतोय डॉट बॉल जो आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलेच षटक आहे 5 षटकांची लढत. टॉस अतिशय महत्त्वपूर्ण होता. दोन्ही संघ नायकांचा पॉझिटिव्ह माइंडसेट खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाला आणि तो माइंडसेट देखील मित्रांनो फार गरजेचा असतो. सकारात्मकता ही अत्यंत गरजेची. दरम्यान रिव्हर्स स्विच हिटचा फटका पॉइंटच्या फिल्डरला बीट करत बॉल मैदानावरती जातोय तो सीमारशीच्या पलीकडे. धावा मिळत आहेत या चेंडूवरती 4. शेखर गोडा त्यांनी देखील रिव्हरचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती तिथे सक्सेसफुल झालेत. आखूड टप्प्याचा बॉल होता. गती कमी केली आणि मैदानावरती बीट केले. या चेंडूवरती फलंदाजाला पहिले 2 चेंडू मित्रांनो किंवा पहिले 3 चेंडू जर तुम्ही पाहिलं असेल तर ते काहीसे वेगवान मारा होता. परंतु आता मैदानावरती टप्पा मागे खेचल्यानंतर व्हेरिएशन दाखवले औदुंबर यांनी आणि मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय हा डॉट बॉल जो आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस बॅकफुटला गेले. ऑन साइडला उडवलाय बॉल डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक बराचसा दूरवरती बॉल जातोय तो दन 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 करत सीमारशीच्या पलीकडे मोरिया करंडकामध्ये येतोय हा खणखणीत चौकार. या चौकाराने संघाचा धावफलक देखील पुढे जाते. हो यावेळेस देखील मैदानावरती 1 तेरी 1 मेरी अशा पद्धतीनं मैदानावरती आपल्याला कॅल्क्युलेशन समीकरण जे पाहायला मिळते. यासोबतच षटक संपलेलं आहे ते पहिल्या क्रमांकाचं आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 9 धावा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोठावडे वॉरियर्स विरुद्ध आपण पाहतोय मोरिया क्रिकेटला भरे लवळे या 2 संघांमधील ही लढत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं गेलंय. धावफलकावरती 9 धावा बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात मित्रांनो. पहिल्या ओव्हरमध्ये बरेचसे व्हेरिएशन आपल्याला औदुंबर यांचं पाहायला मिळालं. गतीचं मिश्रण पाहायला मिळालं आणि विशेष काय तर मैदानावरती औदुंबर यांनी कुठल्या पद्धतीने चेंडू एकाच टप्प्यावरती हाताळला नाही
6 चेंडू टाकले, 6 चेंडू देखील ते वेगवेगळ्या टप्प्यावरती हाताळलेले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. ओव्हर नंबर 2 साठी मैदानामध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय ITI एंड कडून सज्ज होताना पाहायला मिळतात. संघातील आणखीन एक प्रमुख गोलंदाज उद्धव ववले मैदानावरती आपण पाहतोय सज्ज होतोय. धावफलकावरती 9 धावा. ओव्हर नंबर 2 लावते सुरुवात. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती आणि हा चेंडू इथे डॉट बॉल निर्धाव येताना जो पाहायला मिळतोय. मोरिया क्रिकेट क्लब भरेलवळे यांच्या माध्यमातून मित्रांनो मोरिया करंडकाचं एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेसचा चेंडू थोडस बॅकफुट वरती बॉडी वेट ट्रान्सफर केलंय आणि मैदानावरती पुल केलाय. हा चेंडू जातोय सरळ सीमारशीच्या पलीकडे. षटकार 6 धावा. धावफलकावरती 15 धावा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिला चेंडू रिव्हर्सचा ट्राय केला. पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका तर एक्झिक्यूट झाला नाही, परंतु त्यानंतर आखूड टप्प्याचा बॉल होता. पूर्णपणे बॅक डीप इंटू द क्रीज गेले आणि आडव्या बॅटनं मैदानावरती आपण पाहतोय त्या चेंडूला सीमारशीच्या पलीकडे पाठवलंय. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन होताना खऱ्या अर्थानं पाहायला मिळालेलं आहे. पुनावली नगरीचे असणारे यशस्वी उद्योजक आणि खऱ्या अर्थानं कित्येक काळ खऱ्या अर्थ ज्यांनी पुनावली संघाला नक्कीच या तालुक्यामध्ये खेळण्यासाठी खेळाडूंच्या पाठीशी कायम उभे राहिले. श्री उर्फ बाबू शेठ काटे यांचं आगमन होतोय. मान्यवरांचं स्वागत. यावेळेस मैदानावरती एक सुंदर ड्राईव्ह आणि मैदानावरती चेंडू सीमारशीच्या पलीकडे. अक्षय गोडांब्याच्या बॅटमधून एक अफलातून कव्हर ड्राईव्ह, चौकार. या षटकामध्ये अक्षय गोडांब्याच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये दर्जेदार स्ट्रोक दरम्यान परत एकदा रिव्हर्सचा प्रयत्न होता. त्यावेळेस चेंडू मैदानावरती डॉट बॉल जो नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा खेळ नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती सुरू असताना. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज. ओव्हर नंबर 2 मध्ये उद्धव जी कामगिरी करतायत. यावेळेस पुढे सरसावत पावलांचा वापर तर केला, परंतु इथे क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली. पहिल्या प्रयत्नात जर चेंडू हातामध्ये आला असता शॉर्ट मिड विकेटच्या फिल्डरच्या, तर तिकडे मैदानावरती एक धाव देखील रोखू शकले असते. दरम्यान एका धावीने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 20 रन 20 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये प्रगतीपथावरती असताना बॉलिंग मार्क वरती उद्धवला आपण पाहतोय. मोरिया क्रिकेट क्लब भरेलवळे संघामधील प्रमुख गोलंदाज म्हणून सातत्यानं आपण उद्धवकडे पाहतो. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे आणि मैदानावरती आता क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला ते परिवर्तन पाहायला मिळते. ऑन साईडला स्क्वेअर लेग मिडल विकेट रिजन मध्ये जर पाहिलं तर निश्चितच धनंजय कळमकर आपल्याला डीप मध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. पाडिश लॉंग ऑन मध्ये सूरज कळमकर हे दोन क्षेत्ररक्षक आपण पाहतोय नक्कीच सीमारशीच्या लगत आहेत. या ओव्हरचा शेवटचा चेंडू आणि यावेळेस जागेवरतून स्क्वेअर कट टकाटक चेंडू मैदानावरती जातोय सीमारशीच्या पलीकडे डीप पॉइंटला. हा खणखणीत दणदणीत सनसनीत चौकार. या सीझनला मित्रांनो या दोन संघांना आपण पाहिलेलं आहे. बरेचसे चढ-उतार या दोन्ही टीम्सने पाहिलेत. दरम्यान धावफलकाकडे घेऊन जाईल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. उद्धवचं षटक बरंच महाग राहिलं, ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकारासोबतच एकंदरीतच आपण पाहिलं तर 15 धावा
येताना पाहायला मिळाल्या. 24 धावा फलकावरती. चर्चा सुरू होती या दोन्ही संघांबद्दल मित्रांनो. या सीझनला बरेचशा स्पर्धा खेळलेत आणि त्या स्पर्धा खेळत असताना छोट्या मोठ्या चुका झाल्या आणि स्पर्धेच्या बाहेर पडावं लागलं. परंतु आज नक्कीच मोरया करंडकामध्ये या दोन पैकी कुठल्या ना कुठल्या एका संघाचं स्वप्न साकार होणार आहे बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचण्याचं. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा औदुंबर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपण पाहतोय सज्ज होताना. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. अक्षय गोडांबेचा फटका देतोय 440चा झटका. बॉल जाते तो ऑन साइड मिड विकेटला. सीमारशीच्या पलीकडे षटकार. अरे वार पठ्या टांग मारून चितपट केला जोडीदाराला जोडीदाराला जोडीदाराला. हाय रे गबरू. अगं अगं बघा. अगं पण काय बघा. हे पैलवान आला ग पैलवान आला. पैलवान आला ग पैलवान आला. माझीच नजर. पहिल्या चेंडूवरती षटकार मैदानामध्ये आपण पाहतोय. धावफलकावरती 30 धावा. षटक मैदानावरती तिसऱ्या क्रमांकाचं. पहिल्या ओव्हरमध्ये औदुंबर इकॉनॉमिकल होते परंतु इथे अक्षय गोडांबेची बॅट चालते. बॉल हवेत. हो सूरज होता चेंडू पासून थोडासा दूर परंतु प्रयत्न करणं गरजेचं होतं. कॅच वरती येणं गरजेचं होतं. थोडस दूर होता आणि मैदानावरती चेंडू जातोय तो वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. धावफलकावरती 34 धावा मैदानामध्ये आपण पाहतोय. अक्षय गोडांबे आणि शेखर गोडांबे ठरून आलेत. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये विकेट द्यायची नाहीये आणि मैदानामध्ये नक्कीच आपण जर पाहिलं तर तिकडे सुरुवात संत सावध गतीने केल्यानंतर मैदानामध्ये नक्कीच त्यानंतर षटकार चौकारांची आतिषबाजी जी आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस चेंडू बॅटची हलकीशी कडा घेत चेंडू एस्टाईनच्या मागे नक्कीच जातोय. एस्टाईनच्या पाठीमागे या संघातील लेजेंडरी क्रिकेटपटू नक्कीच पाहतोय मुकुंद ववले. एस्टाईनच्या पाठीमागे नक्कीच आपल्याला विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. धावफलक 34 धावा मैदानामध्ये आपण पाहतोय. स्पर्धेच्या निमित्तानं खंडू शेठ पानसरे हे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. मान्यवरांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्यावेळेस बुंदत टाकलेला चेंडू होता. ऑन साइडला खेळला गेलाय. अलॉंग द कार्पेट प्रहार. कौशल वेगानं बॉल वरती आलाय. ओ पड धडपड होते. पहिल्या प्रयत्नात चेंडू हातामध्ये येत नाहीये आणि त्यानंतर प्राप्त होत आहेत त्या 2 धावा. या 2 धावांनी संघाचा धावफलक मैदानामध्ये पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 36 धावा. धावफलक नक्कीच आपण पाहतोय झटपट वेगानं पुढे जाते. काल नक्कीच मित्रांनो आपण पाहिलं मैदानावरती तिथे खर तर जोरदार पद्धतीनं वाऱ्याचा वेग खर तर संपूर्ण या स्पर्धेमध्ये अगदी दिवस क्रमांक 1 पासून होता. समोरच्या बाजूला असणारी प्रेक्षक गॅलरी वाऱ्याच्या झोतामुळे खर तर ती कोसळली. हो यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. पावलांचा वापर जरूर केला परंतु टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि त्यानंतर प्रेक्षक गॅलरीज खर तर कोसळली. सुदैवानं तिथे कुणालाही दुखापत झाली नाही आणि त्यानंतर आज मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर मैदानाचा चौफेर तुम्हाला पूर्णपणे चेअर हे या प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी पाहायला मिळतात. या आयोजन कमिटीने लगेचच मित्रांनो ऑप्शन शोधलेला आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. कॅच इट असा कॉल परंतु मित्रांनो अक्षय गोडांबे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतात. फटके नक्कीच आपण पाहतोय अतिशय संयमानं आणि नक्कीच फटक्यांची निवड ही अतिशय योग्य आहे. पाहू शकाल मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे. दोघांमध्ये गॅप होता आणि त्याच गॅप मध्ये हा चेंडू खेळला. चौकार आला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक 40 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. चिंतेची बाब आता नक्कीच मोरया क्रिकेट भरिलवळे संघासाठी मित्रांनो. पाहू शकाल प्रतिस्पर्धी संघ गोटावडे वॉरियर संघाकडून अक्षय गोडांबे आणि शेखर गोडांबे या गोडांबे बंधूंनी मैदानावरती धुमाकूळ घातलेला आहे. 3 ओव्हरमध्ये 40 धावा बनवल्यात आणि एकही विकेट गेलेली नाहीये. ही चिंतेची बाब तर ही जमेची बाब गोटावडे वॉरियर्स टीमसाठी आहे. कारण ओपनर बॅटर्स कडून फार मोठ्या अपेक्षा संघाला असतात. लिमिटेड ओव्हर क्रिकेट 5 षटकांच्या मॅचेस आपण पाहतो मित्रांनो आणि त्या सामन्यामध्ये खरं तर टॉप ऑर्डर मधून धावा येणं गरजेचं असतं आणि तेच मैदानामध्ये अक्षय गोडांबे आणि शेखर गोडांबेच्या बॅट मधून पाहायला मिळाले.
या सीझनला नक्कीच आपण जर पाहिलं तर भरपूर चढउतार पाहिलेले आहेत, परंतु आता मैदानावरती अभी नाही तो कभी नाही अशी लढाई लढायचे आणि या मोरिया करंडकामध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचायचंय. दोन्ही संघ मित्रांनो एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोन्ही कॅप्टनशी आपण ज्यावेळेस टॉस वरती बातचीत केली त्यावेळेस निश्चितच तिथे दोन्ही संघाच्या संघ नायकांनी सांगितलं की आम्ही सातत्याने एकमेकांसोबत सराव करतो. भरेलवळे संघ जिंकला काय आणि गोटावडे वॉरियर संघ जिंकला काय, निश्चितच आमच्यापैकी एक संघ जिंकेल आणि त्याचा निश्चितच आम्हाला आनंद असेल. कोणी जिंकलं तर इथे आमचीच टीम आहे असं संघ नायक संजय गुडांब यांनी सांगितलं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 40 धावा. मैदानामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज हरिदास मत्रे या संघाचे संघ नायक, या संघाचे लीडर तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात. त्यांच्या पाठीमागे नक्कीच आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये धनंजय आहेत. हरिदास बॉलिंग मार्क वरती आलेत. पहिला चेंडू हरिदास यांचा उडवलाय आणि फेकून दिलाय लांब लांब खूप लांब स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून आउट ऑफ द पार्क. षटकार. धावफलकावरती 46 धावा मैदानामध्ये आपण पाहतोय. चौथं षटक. प्रत्येक चेंडूवरती मित्रांनो मोठं आक्रमण होते. प्रत्येक ओव्हरच्या सुरुवातीच्या बॉलवरती तुम्हाला मोठा बिगिट पाहायला मिळतोय. आणखीन एक आखू टप्प्याचा बॉल उडवलाय आणि याही वेळेला प्रॉमिसिंग कनेक्शन, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर. षटकार. लगातारचा दुसरा. माझी येडू ग माझी येडू ग बहिणी बहिणीची नजर काढू ग बहिणी बहिणीची नजर काढू ग. या षटकारांना टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूयात. गोटावडे वॉरियर संघ 52 धावा. सांघिक अर्धशतक पूर्ण होताना हो यावेळेस मात्र वेग वाढवलाय. गरज होती वेगाची, कारण पहिले 2 चेंडू अगदी पूर्णपणे हे फलंदाजाच्या दृष्टिक्षेपात होते. शेवटपर्यंत नजर रोखली आणि त्याच्यावरती लॉफ्टेड हिट पाहायला मिळाले, परंतु आता वेग वाढवल्यानंतर वेगाने बीट केले. हा चेंडू मैदानावरती डॉट. धावफलक 52. यावेळेचा चेंडू शरीराचा वेध घेतो. यष्टांच्या मागे धनंजय आणि चप्पल गतीनं 1 धाव मैदानामध्ये मुख्य पंच कळवत आहेत. लीग बायच्या माध्यमातून 1 धाव असणार आहे. संजय बालेराव सर, महेश जाधव सर आणि अजय आवळे सरांचं पंचांचे त्रिकूट नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मित्रांनो. दिवस क्रमांक 1 पासून नक्कीच आपण जर पाहिलं अतिशय महत्वपूर्ण भूमिका खऱ्या अर्थानं नक्कीच आपल्याला क्रिकेटमध्ये खरं तर ज्यांना देवाचा दर्जा आहे पंच नक्कीच आपण पाहतो मैदानावरती अतिशय उत्कृष्ट काम या संपूर्ण स्पर्धेमध्ये नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहतो. या पंचांच्या नावाची चर्चा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आली. धावफलक 53. अक्षय गोडांबे 12 बॉल 28, शेखर गोडांबे 10 चेंडू 24. दोन्ही फलंदाजांनी मैदानावरती एक जबरदस्त पार्टनरशिप केलेली आहे. यावेळेस बॉल हवेत. पहिल्या विकेटची संधी आणि बॅटच्या आउटसाइड एज मैदानावरती विकेटची आवश्यकता होती. बॉलिंग मार्क वरती संघ नायक हरिदास मत्रे आले. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे विकेट आले मित्रांनो, परंतु त्यानंतर विकेट मिळवलाय फलंदाज इथे बाद होत आहेत अक्षय गोडांबे. डेज थँक्यू डीजे. जाऊया मॅच कडे. धावफलकावरती 53 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. यानंतर न होणारा पुढील सामना मित्रांनो आपण मैदानावरती पाहणार आहोत आणि त्या दोन्ही संघांचे संघनायक टॉस साठी संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस आपण करणार आहोत. तर श्रीनाथ 11 पुनावळे विरुद्ध श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी
या दोन संघांमध्ये आपण यानंतर होणारी पुढील मॅच मैदानावरती खेळवणार आहोत. नवीन फलंदाज रुपेश आंबले मैदानावरती आलाय आणि रुपेश नक्कीच इथे मैदानावरती थोडासा सरप्राईज झालाय आणि इथे बॅटरनं तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. ऑनफिल्ड पंचांनी नक्कीच इथे फेअर डिलिव्हरी कळवली, परंतु इनिंग मध्ये एक DRS आहे आणि त्या DRS चा वापर इथे नक्कीच होणार आहे. बॅट्समन आपण पाहतोय नक्कीच इथे रुपेश लगेचच तिथे तिसऱ्या पंचांच्या मदत DRS ची मागणी करतात. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम इथे नक्कीच आता अंमलात आणली जाते. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. धावफलक 53 फेअर डिलिव्हरी पंच या ठिकाणी कळवत आहेत. यासोबतच 4 ओव्हरचा खेळ मैदानावरती कंप्लीट झालाय आणि 24 चेंडूंमध्ये 53 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. अंतिम षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज मैदानामध्ये बॉलिंग मार्क वरती येणार, बरेचसे ऑप्शन्स टीमकडे आहेत आणि अनुभवी गोलंदाज म्हणून मित्रांनो डेथ ओव्हर मध्ये आपण मुकुंद भोवले यांना नक्कीच पाहतो. तर आता त्यांच्यावरती नक्कीच इथे संघाच्या अंतिम ओव्हरची जबाबदारी दिली जाणार का हे पाहणं देखील निर्णायक ठरेल. षटक क्रमांक 1 मध्ये औदुंबर, ओव्हर नंबर 2 मध्ये उद्धवला आपण पाहिलं, ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा औदुंबर मैदानावरती आले, ओव्हर नंबर 4 मध्ये हरिदास म्हात्रे आणि आता लास्ट ओव्हर साठी मुकुंद भोवले मैदानामध्ये बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 53 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. या संघाकडे बरेचसे ऑप्शन जरूर होते. संतोष सातव यांना देखील आपण लीग स्टेजेस मध्ये मित्रांनो गोलंदाजी करताना पाहिलं होतं. तर आज मैदानावरती काहीसा वेगळा गेम प्लॅन आहे आणि लास्ट ओव्हर साठी मुकुंद भोवले मैदानामध्ये बॉलिंग मार्क वरती सज्ज होत आहेत. 53 4 ओव्हर नंतर नक्कीच मित्रांनो धावफलक चांगल्या स्थितीमध्ये आपण म्हणू शकतो. 53 धावा. पहिलाच बॉल रिव्हरचा स्टान्स घेतला, परंतु तिथे मैदानावरती शॉट खेळला नाही, दूरवरतून जाणारा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा पंच या ठिकाणी कळवत आहेत. एका धावेनं संघाचा धावफलक नक्कीच आता पुढे जाताना पाहायला मिळेल. या स्पर्धेचा असणारा महाअंतिम दिवस यासाठी केला अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा आणि तो शेवटचा दिवस या स्पर्धेतील महाअंतिम दिवस. ओ इथे नो बॉल पंच मैदानामध्ये कळवत आहेत. अतिरिक्त धावेंनी सुरुवात मुकुंद करतायत. बॅटरच्या कक्षेपासून चेंडू दूरवरती ठेवायचे आणि मैदानामध्ये रडरमध्ये बॉल टाकायचे नाहीयेत. हा प्रयत्न मुकुंद यांचा आहे आणि त्या प्रयत्नामध्ये नक्कीच दूरवरतून चेंडू ठेवण्याच्या प्रयत्नात एक वाईड आणि एक नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक 55. फ्री हिट ऑन मैदानावरती आपण पाहतोय. ऑन स्ट्राइक्स सेट बॅटर शेखर गोडांबे पाहायला मिळतात. 11 चेंडू 24 वरती खेळत आहेत. फ्री हिट ऑन आहे. फ्रीटचा बॉल आज चेंडू देखील सोडून दिलाय. उजवेष्टीच्या बराचसा दूरवरतून जाणारा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंच मैदानामध्ये कळवत आहेत आणि यासोबतच धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 56 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखेरचा अंतिम षटक आणि या अंतिम षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज मुकुंद भोवले आले. जवळपास आतापर्यंत 3 धावा खर्च केलेल्या आहेत. 3 चेंडू टाकण्यासाठी प्रयत्न तर केलेला आहे, परंतु व्हाईट बॉल, नो बॉल, पुन्हा व्हाईट बॉल अशा पद्धतीनं अतिरिक्त रन्स मैदानामध्ये नक्कीच आपल्याला खर्च होताना जे पाहायला मिळालेले आहेत. प्रीटचा चेंडू मैदानामध्ये डॉट आलाय. चांगला चेंडू हाताळला मुकुंदला. नक्कीच पहिल्या काही चेंडूवरती लय सापडला नाही, परंतु त्यानंतर नक्कीच आपण पाहतो मैदानावरती अचूक टप्पा जो आपण पाहतोय नक्कीच पाहायला मिळालाय. 56 धावा धावफलकावरती जे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. या स्पर्धेतील अंतिम दिवस सर्व बक्षीसदात्यांनी दिलेलं बक्षीस रूपी प्रेम आणि त्यानंतर उभा राहिलेला मोर्या करंडकाचा हात देखील सोहळा पाहूया. याची देही याची डोळा, आजी सोनियाचा दिनू, वर्ष अमृताचा गणू, हरी पाहिला रे सभ्यंगी अवतरी, अवघा व्यापक मुरारी. अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये मित्रांनो प्रेक्षकांची नक्कीच गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच दोन्ही संघांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पुढील मॅच ज्यांचे आहे त्या दोन्ही टीम्स देखील नियोजित वेळेमध्ये उपस्थित आहेत. दोन्ही टीम्स आपण स्वागत करूयात. श्रीनाथ 11 पुनावळे आणि श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी. दोन्ही संघांचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दुसरे अनाउन्समेंट आहे, कृपया संघनायक लगेचच टॉस साठी या मित्रांनो. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. यावेळेस रुपेश आंबलेच्या टप्प्यात दिलाय आणि त्याचा योग्य कार्यक्रम झालाय. बॉल सीमारेषा पार येतोय. बाहुबली षटकार.
थँक्यू डीजे. 63 रन 63 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्टार 11 गोटावडे संघाचे संघनायक ॲडव्होकेट वैभव शेळके देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूयात. त्यांचा संपूर्ण सहकारी वर्ग मित्र परिवार अथर्व गोडांबे देखील उपस्थित आहेत. हो यावेळेस एक हातानं वन हँडेड स्ट्रोक बॉल जातोय तो स्क्वेअर लेगला. दन 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 खरंच सीमारशीच्या पलीकडे हा दणदणी चौकार. थँक्यू डीजे. 67 रन्स 67 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रुपेश आंबलेने आतापर्यंत मित्रांनो केवळ 3 चेंडू खेळलेले आहेत. 10 धावा निर्णायक रन्स रुपेशच्या बॅट मधून येत आहेत. तर मुकुंद गोवले यावेळेस देखील हुक करण्याचा प्रयत्न होता. इस्टनच्या पाठीमागे धनंजय कडून नक्कीच इथे पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू स्टॉप झाला नाही आणि त्यानंतर नक्कीच आपण पाहतो मैदानावरती रुपेश आंबलेकडे स्ट्राईक ठेवायचे त्यासाठी शेखरनं आपली विकेट सॅक्रिफाईस केलेला आहे आणि मैदानामध्ये नक्कीच आपण पाहतोय न्यू बॅटर सागर मांडे जे असणार आहेत. शेवटचा एक चेंडू नक्कीच आपण पाहतो या डावातील शिल्लक आहे. चांगल्या स्थितीमध्ये संघाचा धावफलक आपण पाहतोय. शेवटचा बॉल स्ट्राईक घेतली होती विश्वासानं आणि त्या विश्वासानं चेंडू फेकून दिला तो सीमारशीच्या पलीकडे हा षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार. धावफलक 74 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. मुकुंद ओलेच्या ओव्हरमध्ये 21 धावा आलेल्या आहेत. अंतिम षटक बरंच महागडं राहिलं. 74 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 75 धावेंचं आव्हान नक्कीच इथे गोटावडे वॉरियर संघानं सेट केलेलं आहे मोरिया क्रिकेटला बरे लवळे संघाच्या समोर. तर चला पुढील मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये करूयात आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय गोरखजी खेंगरे आणि स्पर्धेचे आपले मुख्य आयोजक अजित महाराज कळमकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस पुढील मॅचचा करूयात. ऋषिकेश भाऊ कळमकर आपण ही टॉस साठी या. गोरखजी खेंगरे ऋषिकेशजी कळमकर या सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. दोन्ही संघांचे संघनायक नक्कीच उपस्थित झालेले आहेत. ॲडव्होकेट वैभव शेळके आपणास विनंती आहे आपण टॉस साठी या आणि नक्कीच या ठिकाणी टॉस होणार आहे. टॉस होतोय या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस झालेला आहे. आणि टॉस जिंकलाय तो श्रीनाथ 11 पुनावळे या संघानं टॉस जिंकून निर्णय घेतलाय प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात मैदानावरती होणार आहे. नक्कीच आपण पाहतो मित्रांनो गोटावडे वॉरियर संघाकडून संघाचे 11 धुरंधर योद्धे मैदानावरती उतरलेले आहेत. दुसऱ्या बाजूला 2 सलामीवीर फलंदाज तंत्रशुद्ध फलंदाज आणि या स्पर्धेमध्ये या संघानं एक अनोखा रेकॉर्ड केलेला आहे. एकमेव खरं तर मित्रांनो टीम आहे जिनं ट्रिपल डिजिट मध्ये स्कोर केलाय. 105 धावा हा हायेस्ट स्कोर या मैदानावरती बनला गेलेला आहे. तो मोरिया क्रिकेटला बरे लवळे संघाच्या नावावरती आहे.
सूरज कळमकर आणि मैदानामध्ये कौशल भुजबळ ही जोडी मैदानावरती दाखल होते. षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील मैदानामध्ये सज्ज होत आहेत. पहिल्या ओव्हरसाठी आपण पाहतो रुपेश आमले मैदानामध्ये आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये मित्रांनो गोटावडे वॉरियर संघानं या अगोदर अतिशय उत्कृष्ट खेळ साकारला आणि त्यामध्ये मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर खरं तर सामनावीराचे पुरस्कार पटकावलेत. रुपेश आमलेनं तीनही सामन्यांमध्ये ते सामनावीर पुरस्काराचे मानकरी आपल्याला ठरताना पाहायला मिळालेले आहेत आणि या अगोदर 3 सामने खेळले, 3 जिंकले. तिन्ही मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच हा अवॉर्ड पटकावणारा रुपेश आमले खरं तर प्रथमतः त्याला आपण फिनिशिंग टच देताना पाहिलं. अंतिम ओव्हरमध्ये रुपेशच्या बॅटमधून निर्णायक रन्स आल्या आणि त्या धावा या सामन्यामध्ये जय पराजयाचे अंतर निश्चित करणाऱ्या असू शकणार का हे पाहणं देखील बरंचसं निर्णायक ठरणार आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होती. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज मैदानामध्ये प्रसाद हॅलो तर जाव्या मैदानामध्ये डावाला होते सुरुवात. पंच्याहत्तर धावेंचं आव्हान. पहिलाच बॉल होता जागेवरतूनच मैदानावरती लॉफ्ट केलाय कव्हरच्या डोक्यावरतून सूरज कळमकर खणखणीत चौकार. पहिल्याच बॉलवर 4 धावा. आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लय लाड आहे, आप्पा इधर आके पुरा मार्केट उतार आहे. रनचेस मध्ये मित्रांनो नक्कीच सूरज कळमकरचा रोल फार महत्वाचा असणार आहे. या स्पर्धेतील लीडिंग रन स्कोरर म्हणून नक्कीच आपण सूरजकडे पाहतो. 2 मोठ्या इनिंग सूरजच्या नक्कीच आपण पाहिलेल्या आहेत. आता या सामन्यामध्ये देखील प्लेअर टू वॉच आउट सूरज कळमकर लेफ्ट हँडर फलंदाज मैदानामध्ये. पहिल्याच बॉलवरती चौकारानं ताकद तर दाखवली. समोर रुपेश आमले आणि यावेळेस स्लॉट मध्ये टाकलेला बॉल लांब लांब खूप लांब पलीकडच्या प्लॉट मध्ये षटकार. राजांचं शिलेदार आमच्या रक्ताचा रंग एकच भगवा. 10 धावा धावफलकावरती 2 चेंडूवरती सूरज कळमकर भन्नाट टच मध्ये आहे. रुपेश आंबले मैदानामध्ये आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती कामगिरी करत असताना आकुटप्प्याचा बॉल होता हवेमध्ये खेळला. कॅचिडाचा कॉल. क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली टिपलाय झेल. 2 चेंडूवरती 2 बिग हिट. धावा आल्या होत्या पहिल्या 2 बॉलवरती परंतु त्यानंतर बिग विकेट गॉन. मैदानाच्या आतमध्ये सूरज कळमकर बाद विकेट. टपली वाले टपली बजा टपली वाले टपली बजा मेरे घुंघरू बुला ले मैं नाचूं तू न जा. 2 चेंडूवरती 2 चांगले स्ट्रोक मैदानामध्ये सूरज कळमकरच्या बॅटमध्ये आले परंतु त्यानंतर प्रॉपर बॅट वरती चेंडू तिथे नक्कीच परफेक्ट कनेक्ट झाला नाही आणि त्यानंतर मैदानामध्ये एक चांगला कॅच आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालाय. तिसऱ्याच बॉल वरती विकेट आला. सूरज कळमकरचा विकेट आल्यानंतर मित्रांनो गोटावडे वॉरियर संघाचा तुम्ही जल्लोष पाहिला आणि महत्वपूर्ण विकेट होती. तो विकेट रुपेश आंबले संघाला मिळून दिल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. मुकुंद मैदानामध्ये आलेत आणि पहिल्याच बॉलवरती बरीचशी घाई झाली आणि त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून विकेट. फलंदाज बाद.
डेज डेज सूरज कळमकर मैदानामध्ये बाद झाल्यानंतर मुकुंद ववले खरं तर खेळपट्टीवरती त्यांचं टिकणं गरजेचं होतं, परंतु ते मैदानावरती रनआउट होत आहेत. धावबादच्या माध्यमातून विकेट आली आणि आता मैदानावरती धावसंख्या 10, 2 फलंदाज बाद. 5वा चेंडू मैदानामध्ये टाकण्यासाठी गोलंदाज तयार. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. उद्धव ववले मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट, 1 झेल बाद, 1 रनआउट. मोरिया क्रिकेट क्लब भरेलवळे संघाची पडझड. त्यावेळेस इनसाइड आउट खेळलाय, बॉल हवेत. हो, श्रीचे प्रयत्न चांगले होते, थोडसा नक्कीच चेंडू पासून दूर, बॉलच्या खाली जरूर आला, परंतु एक पाऊल मागे राहिला आणि त्यानंतर मैदानावरती 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते. धावफलकावरती 11 धावा. कौशल भुजबळ मैदानावरती नॉन स्ट्रायकिंग एंडला या अगोदर नक्कीच आपण पाहिलं. बरीचशी घाई झाली खरं तर. मुकुंद आणि कौशल त्यावेळेस खेळपट्टीवरती होते. पहिला बॉल खेळल्यानंतर मुकुंद पुढे धावत गेले. अगदी फिल्डरच्या आतमध्ये तिथे नक्कीच चेंडू होता. यावेळेस फुल टॉस बॉल टाकलाय आणि कौशलने देखील ताकद दाखवली आहे. बॉल मिड विकेटला सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मैं निकला ओ गड्डी लेके दोन फलंदाज बाद. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर आपण पाहतो धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. ज्या रिक्वायर्ड रन रेटनं धावा मैदानामध्ये गरजेच्या आहेत त्या धावा तर आलेल्या आहेत, परंतु मोरिया क्रिकेटला भरेलवेळे संघासाठी चिंतेची बाब, मैदानावरती 2 प्रमुख फलंदाजही बाद झालेत आणि दोन्ही लेफ्ट हँडर बाद झालेत. सूरज कळमकर त्या पाठोपाठ मुकुंद ववले मैदानामध्ये बाद झाल्यानंतर ना आता उद्धव ववले त्याचे आपल्याला ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळणार आहेत. ओव्हर नंबर 2 साठी बॉलिंग मार्क वरती प्रशांत शेळके सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल प्रशांत यांचा आणि हा चेंडू मैदानावरती पायाने स्टॉप करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ड्राईव्ह आणि चेंडू मैदानावरती सीमारशीच्या पलीकडे. 4 धावा. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. स्वप्नांवरती विश्वास ठेवा आणि त्याच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा. स्वप्न पाहण्यासाठी त्यांना पूर्ण करण्याची शक्ती खऱ्या अर्थात तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ती शक्ती दाखवावी लागेल. हो, यावेळेस कुठल्या प्रकारे फुटवर्क पाहायला मिळालेलं नाहीये. अगदी बॅकवर्डतून कट करण्याचा प्रयत्न, चेंडू मैदानावरती डॉट आलाय. 19 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. प्रशांत शेळकेच्या पहिल्या बॉलवरती चौकार, परंतु त्यानंतर डॉट बॉल देखील आलाय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड ऑफला खेळला गेलाय. एकेरी धाव या चेंडूवरती येते. 20 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये 75चा पाठलाग करण्यासाठी कमीत कमी 35 पर्यंत पोहोचावं लागेल 2 ओव्हरमध्ये. त्यानंतर पुढच्या 18 मध्ये काहीच समीकरण हलकं होताना पाहायला मिळू शकतं. परंतु गोटावडे वॉरियर्स संघ मित्रांनो, या सीझनला आपण पाहतोय नक्कीच या अगोदर काहीशा चुका झाल्यात, एफर्ट्स कमी पडलेत, परंतु आज मोरिया करंडकामध्ये नक्कीच आपण पाहतोय ते नवे स्वप्न घेऊन या क्वार्टर फायनल मध्ये अतिशय ताकदवर पद्धतीने लढाई लढतायत. यावेळेस कौशलच्या बॅटमधून आणखीन एक खडक प्रहार. बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार. रन मिळत आहेत 4, चौकार. Abhishek.
थँक्यू डीजे. दोन फलंदाज बाद धावफलकावरती 24 धावा आहेत. चौकार आल्यानंतर मैदानामध्ये काहीशी बातचीत तिथे प्रशांत शेळके सोबत सागर बांडे, संजय घोडांबे करताना पाहायला मिळालेल्या आहेत. आणि आता मैदानावरती काय गेम प्लॅन असेल इथून पुढे. 24 धावा तर बनल्या गेल्यात. 2 चेंडू यावरचे निर्णायक आहेत. ओ यावेळेस आउट साइड द ऑफ स्टंप. मैदानामध्ये चेंडू वाईड आलाय. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जात आहे. स्कोर कार्डवरती 25 धावा. 20 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी 50 धावेंची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेट मित्रांनो पाहू शकाल. सुरुवातीपासून 15 या धावगतीने तुम्हाला धावा बनवायच्या होत्या. ओ हो हा चेंडू सोडून दिलाय आणि अगदी मैदानावरती बॅटरच्या रीच पासून चेंडू सरळ स्टँडच्या पाठीमागे अक्षय घोडांबेच्या हातामध्ये स्थिरावलाय. हा चेंडू मैदानामध्ये डॉट. धावफलकावरती 25 धावा. आस्किंग रन रेट हळूहळू वाढत जातोय. प्रशांत शेळकेच्या ओव्हरचा शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. स्वतः प्रशांत आले चेंडूच्या खाली आणि मैदानामध्ये विकेट. धक्का क्रमांक 3. फलंदाज बाद. दोन ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे आणि 12 चेंडूंमध्ये बनवल्या गेल्या त्या 25. 25 धावा. 18 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 50 धावेंची आवश्यकता आहे. 16.67च्या धावा गतीनं मैदानामध्ये धावा तर बनवाव्या लागणार आहेत. नवीन फलंदाज धनंजय मैदानामध्ये सज्ज होत आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकाचा हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज देखील मैदानामध्ये सज्ज होत आहेत. श्रीनाथ 11 पुनावळे संपूर्ण टीम आपण पाहतोय नियोजित वेळेमध्ये उपस्थित आहेत आणि पुढच्या मॅच मध्ये ते इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्रीनाथ कन्स्ट्रक्शनचे सर्व अक्षयजी पांढरे यांच्या संघ मालकीचा असणारा सचिन गवळी यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा श्रीनाथ 11 पुनावळे हा संघ आपण मैदानावरती पाहतोय. ऋषिकेश भाऊ कळमकर आणि अजित महाराज कळमकर यांच्या वतीनं संघासाठी 5,000 रुपयांचं बक्षीस आहे. हा रनचेस या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट जर झाला तर तब्बल 5,000 रुपयांचं बक्षीस. 18 बॉलमध्ये 50ची गरज. एक वादळी इनिंगची आवश्यकता आहे. वादळी खेळीची आवश्यकता आहे. बॉलिंग मार्कवरती अक्षय घोडांबे येत आहेत. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं 4 ओव्हरमध्ये धावसंख्या नक्कीच ठीकठाक होती. 53 होत्या. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये नक्कीच अतिरिक्त रन्स आले. जवळपास 20 ते 22 धावा आल्यानंतर यावेळेस आणखीन एक विकेट. धक्का क्रमांक 4. उद्धव ओवले बाद. देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर हे नाव तुझं मोठं देवा कीर्ती तुझी भारी अरे टंका तुझा ऐकून आलो तुझ्या दारी अरे कृपा करी माझ्यावरी हकेला तुझावर चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग नवीन फलंदाज मैदानामध्ये संतोष सातव दाखल होत आहेत. 25 धावा धावफलकावरती आहेत. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 17 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 50 धावेंची आवश्यकता. पंचवीस धावा धावफलकावरती 17 बॉलमध्ये 50ची आवश्यकता. यावेळेचा चेंडू मैदानावरती पुन्हा एकदा आले आक्रमण. संतोष सातव यांच्या बॅटमधून बॉल जातोय तो कव्हर्स मध्ये सीमारशीच्या पलीकडे आणि या चेंडूवरती रन्स मिळत आहेत 4. हा चौकार. एक बात समझिए, डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है। अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन। अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन।
29 धावा धावफलकावरती आहेत. पारितोषिक या ठिकाणी असणार आहे संतोष सातव आणि धनंजय कळमकर या जोडीनं मोरया क्रिकेट क्लब या संघाला या सामन्यामध्ये जिंकून दिल्यानंतर रोहित दादा सुर्वे यांच्या वतीनं 2000 रुपयांचं बक्षीस होतं. दरम्यान मैदानामध्ये आपण पाहतोय विकेट येताना पाहायला मिळते. संतोष सातव पहिल्या बॉलवरती नक्कीच एक चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर गोलंदाज अक्षयने देखील कमबॅक केले. बॅटची कडा घेऊन चेंडू नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये इष्टांच्या पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरावलाय आणि विकेट आली. फलंदाज मैदानामध्ये बाद झालेत. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला नक्कीच विश्रांती घेतोय. धावफलक 29, 5 विकेटच्या मोबदल्यात 15 बॉलमध्ये 46 ची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये मित्रांनो आपण पहिले 2 चेंडू जर तुम्ही पाहिले तर ज्या अंदाजामध्ये सूरजनं सुरुवात केली मैदानावरती नक्कीच तिथे उत्कृष्ट खेळ, परंतु त्यानंतरनं तिसऱ्या चेंडूवरती जसा सूरज बाद झाला तसं मैदानामध्ये एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाले. नियमित अंतरावरती विकेट गेले. कौशलच्या बॅटमधून देखील काही स्ट्रोक मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय. दरम्यान नवीन फलंदाज आकाश मैदानावरती दाखल झाला आणि यावेळेचा चेंडू अलॉंग द कार्पेट नक्कीच मैदानावरती ट्रॅव्हल होतोय. सरळ ऑन साईडला तिकडे एक धाव येते. धावफलक 30, 5 विकेटच्या मोबदल्यात 14 मध्ये 45 ची आवश्यकता आहे. धावफलकावरती 30 धावा मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय. हो यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल फेस करत होता धनंजय कळमकर. काहीच वेगळा माइंडसेट घेऊन मैदानावरती आले आणि रिव्हर्सचा स्ट्रोक खेळत असताना मैदानामध्ये विकेट येते. फलंदाज बाद होत आहेत. थँक्यू डीजे. धावफलकावरती धावा आहेत 33. 6 विकेटच्या मोबदल्यात नवीन फलंदाज विशाल मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळतात. 13 बॉलमध्ये 45 ची आवश्यकता असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये विशाल दाखल होत आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत मित्रांनो 3 विकेट्स आल्यात. ओ यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आता मैदानावरती चेक केले जाणार आहे. ओव्हर द वेस्ट चेंडू आहे का हे तपासण्यासाठी नक्कीच तिथे बिमर चेंडू चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. तीस धावा धावफलकावरती आहेत. या चेंडूचा डिसिजन पेंडिंग आहे. मित्रांनो अक्षय गोडंबेनं मैदानामध्ये आपण पाहतोय काय सुरुवात या सामन्यामध्ये केली. प्रथमतः बॅटिंग करताना अक्षय गोडांबे आपण पाहतोय उत्कृष्ट खेळ त्यांचा पाहायला मिळाला. 13 बॉलमध्ये 28 धावांची खेळी. शेखर गोडांबे 13 बॉलमध्ये 25 धावा. तर रुपेश आमले या संपूर्ण स्पर्धेमध्ये मित्रांनो गोटावडे वॉरियर संघासाठी ट्रम्प कार्ड नो बॉल पण त्या ठिकाणी कळवत आहेत. ओव्हर द वेस्ट बिमर चेंडू तर पंचाने कळवलेला आहे, परंतु आता तिथे रनआउट देखील चेक केलं जाते. चेक केले जाते. पाहूया काय डिसिजन तिसरे पंच आपल्यापर्यंत पोहोचवणार. फुलकवरती 30 धावा आहे. नो बॉल बिमर तर कळवलाय, परंतु आता तिथे रनआउट देखील चेक केले जात आहे.
या षटकामध्ये मित्रांनो विकेटचं सत्र सुरू राहिले. मग पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने रुपेश आंबलेनं सुरुवात केली, जो महत्त्वाचा विकेट होता, विकेट ऑफ द मॅच आपण म्हणू शकतो सूरज कळमकरची विकेट. कारण या सूरज कळमकरनं या अगोदर मित्रांनो या स्पर्धेमध्ये अनेक रेकॉर्ड केलेले आहेत. हायेस्ट रन स्कोरर म्हणून सूरज कळमकरकडे आपण नक्कीच पाहतो आणि 105 धावा बनवण्यामध्ये नक्कीच सूरज कळमकरचा मोठा वाटा आपण पाहिला. 70+ धाव्यांची मोठी इनिंग त्यानं एका मॅचमध्ये उभारली होती. तो बाद झाल्यानंतर तो जल्लोष आपल्याला गोटावडी टीम कडून पाहायला मिळाला. दरम्यान फलंदाज रनआउट आहेत. धावा धुताना नक्कीच मैदानावरती इथे फलंदाज बाद होणार आहेत. तंबूच्या आश्रयाला जात आहेत आकाश. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानावरती संगनायक हरिदास मात्र येत आहेत. फ्रीडचा बॉल हरिदास खेळण्यासाठी सज्ज होणार आहेत. ऋषिकेश भाऊ कळमकर यांच्या वतीने पारितोषिक आहे. या फ्रीडच्या बॉलवरती हरिदास यांनी जर षटकार खेळला तर 500 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. 31 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात 13 बॉल 44ची आवश्यकता. ओ बॅट तर वेगानं फिरवली परंतु मैदानावरती इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय. यासोबतच 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. धावफलक 31. सामना जिंकण्यासाठी समीकरण आहे 12 बॉलमध्ये 44 धावेंची आवश्यकता. नक्कीच आपण मैदानावरती पाहतोय. या अगोदर मित्रांनो बरीचशी चर्चा रुपेश आंबले बद्दल खरं तर सुरू होती. गोटावडी वॉरियर्स संघ या स्पर्धेमध्ये मित्रांनो यापूर्वी 3 सामने खेळलेले आहे. 3ही जिंकलेले आहेत सामने. आणि त्या 3ही सामन्यांमध्ये रुपेश आंबले सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरलेत. तर आता मैदानावरती या 4थ्या सामन्यामध्ये क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये रुपेश आंबलेचा परफॉर्मन्स देखील अतिशय जबरदस्त राहिलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये 5 बॉलवरती 17 रन्स त्यांनी बनवल्या आणि त्यानंतर बॉलिंग मार्कवरती आले. पहिल्या 2 बॉलवरती थोडेसे खर्चिक राहिले परंतु सूरज कळमकरची विकेट मैदानामध्ये प्राप्त केली. दुसऱ्या बाजूला अक्षय गोडांबेचा खेळ देखील विसरून चालणार नाही. शेखर गोडांबे यांचं कॉन्ट्रीब्युशन या सामन्यामध्ये निर्णायक आहे. नक्कीच एकंदरीतच संपूर्ण टीम गेम ज्यावेळेस का पहिल्या दिवशी आपण टीममध्ये सामनावीराचा पुरस्कार घेतल्यानंतर रुपेशची बातचीत केली. रुपेशनं देखील सांगितलं या अगोदर आमच्या संघानं बरेचसे चढउतार पाहिलेले आहेत. बरेचसे टीम बॅड पॅचमध्ये होती परंतु या मैदानावरती आमचा प्रयत्न असणार आहे बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचण्याचा आणि त्याच पद्धतीचे नक्कीच त्यांचे एफर्ट्स राहिलेत. पहिले 3ही सामने जिंकले. 4थ्या सामन्यामध्ये लाजबाब कामगिरी मैदानावरती विथ बॅट विथ बॉल केलेली आहे आणि आता मैदानावरती थोडंसं इथे आस्किंग रन रेट वाढलेलं आहे. समीकरण थोडंसं अवघड झालेलं आहे परंतु अशक्य नसणार आहे. हरिदास आणि मैदानावरती आपण पाहतोय विशाल ही जोडी कामगिरी करत असताना 12 बॉलमध्ये 44ची आवश्यकता. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. प्रशांत शेळके मैदानामध्ये आपण पाहतोय. यावेळेचा चेंडू बराचसा आउटसाइड ऑफ वाईट बॉल पण त्या ठिकाणी कळवत आहेत. 32 रन 32 धावा धावफलकावरती. यानंतर होणारा सामना जरा दोन्ही टीम्स आपापल्या डगआउटचा ताबा घ्या. मारुंजी टीम आपल्या खेळाडू कक्षामध्ये जायचे. टॉस जिंकणारा संघ खेळाडू कक्ष ए मध्ये बसणार आहे. 32 धावा धावफलकावरती. यावेळेस मैदानावरती आपण पाहतोय नक्कीच तिथे डॉट बॉल आलाय. प्रशांत शेळके मैदानामध्ये रुपेश आंबलेनं पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली परंतु रुपेश आंबलेला रिपीट न करता प्रशांत शेळके यांच्यावरती संघाचा विश्वास नक्कीच आहे आणि आता मैदानावरती ते ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करताना जे पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील मैदानावरती डॉट बॉल पाहायला मिळतोय. 32 रन 32 धावा धावफलकावरती आहेत. 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये 10 बॉलमध्ये 43 धावा सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू मैदानावरती डॉट आलाय. एक वाईड आला परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू हे डॉट बॉल निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळाले. 32 रन लॉस ऑफ 7. लगातारचा 4था चेंडू मैदानावरती डॉट. विजयाच्या दिशेने वाटचाल नक्कीच आपण पाहतोय. गोटावडी वॉरियर संघाची आपल्याला पाहायला मिळते.
कारण आता एका पाठोपाठ एक डॉट बॉल आल्यानंतर ना तो रन रेट रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललेला आहे. 8 बॉल मध्ये 43 ची आवश्यकता नक्कीच आपण मैदानावरती पाहतोय. पुढच्या मॅच मध्ये नक्कीच आपण श्रीनाथ 11 पुनावळे विरुद्ध मारुंजी श्री काळभैरवनाथ क्रिकेटला मारुंजी अशी लढत पाहणार आहोत. या दरम्यानच्या काळामध्ये अष्टपैलू खेळाडू सागरदादा फाखरे यांचं आगमन झालेलं आहे. अनिकेत दादा पवळू देखील आपण पाहतोय. नक्कीच काल ज्यांनी दिवस गाजवला पिरंगुट संगत ते देखील अनिकेत दादा पवळे उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. 33 रन 33 धावा धावफलकावरती आहेत. 75चा पाठलाग करत असताना सुरुवात पहिल्या 2 बॉलवरती उत्कृष्ट होती. दरम्यान हरिदास यांच्या बॅटमधून चेंडू ऑन साईडला खेळला गेला. डीप मध्ये श्री आहेत. बरीचशी चर्चा दिवस क्रमांक 1 मध्ये मित्रांनो या स्त्री बद्दल देखील आपण केली. तरी आता मैदानावरती अंतिम षटक हाताळण्यासाठी श्री भेगडे बॉलिंग मार्क वरती सज्ज होणार आहेत. वय वर्ष 20 असणारा खेळाडू आणि वयाचे खरं तर 18 वर्ष पूर्ण होताच निश्चितच मित्रांनो आपण श्री भेगडेला इंडियन आर्मी मध्ये नक्कीच सिलेक्ट होताना पाहिलं. प्रचंड मेहनत सातत्यानं आपण जर पाहिलं तर भरपूर अभ्यास आणि निश्चितच त्या इच्छाशक्तीच्या जोरावरती श्री भेगडे मुळशी तालुक्यातून घोटवडे गावातून आपण पाहतोय इंडियन आर्मी मध्ये भरती होणारा नक्कीच हा एक युवक संपूर्ण मुळशी तालुक्याचा आणि घोटवडे गावचा सार्थ अभिमान श्री भेगडे बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 34 धावा 7 विकेटच्या मोबदल्यामध्ये आहेत. शेवटची 6 चेंडू 41 ची आवश्यकता. सामना घोटवडे वॉरियर्स टीमच्या कडे पूर्णपणे झुकलेला आहे. परंतु हरिदास पाहूया मैदानावरती थोडेसे थांबतात. 3 रनअप मध्ये बिघाड पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज होणार आहेत. यानंतर होणारी लढत मित्रांनो मॅच संपल्यानंतर कृपया जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. लगेचच आपण या ठिकाणी पुढील मॅचला देखील सुरुवात करणार आहोत. यावेळेस चांगला चेंडू मैदानावरती आणि नक्कीच इथे बॅटची कडा फलंदाज हरिदास बाद होतात. पहिल्याच बॉलवरती श्री भेगडे आलाय आणि तिथे विकेट घेतोय. मारुंजी नगरीचे असणारे उद्योजक सन्माननीय समीर शेठ जगताप यांचं देखील प्रामुख्याने आगमन होते. आपलं देखील मोरया करंडकामध्ये हार्दिक स्वागत आहे. चौतीस धावा धावफलकावरती आहेत 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दरम्यानचा चेंडू मैदानावरती डॉट. बऱ्याच दिवसानंतर खरं तर दर्शन होत आहे. दादारामजी चौधरी स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम संघाचे खेळाडू अष्टपैलू कामगिरी नक्कीच ते करतात. त्यांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत आहे. मनपूर्वक स्वागत. चौतीस धावा धावफलकावरती बालाजी यावेळेस हलक्यात चेंडू मैदानावरती बॅक टू द बॉलर खेळला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला परंतु तिथे एक धाव मिळते. धावफलक 35 8 गडी बाद. अखेरचे 3 चेंडू या सामन्यातील औपचारिकता शिल्लक असलेले आपल्याला पाहायला मिळते. मोरया क्रिकेट क्लब भरेलवळे आयोजित मोरया करंडक 2025 मुळशी तालुक्यातील एक मानाची स्पर्धा. प्रथम क्रमांक 1 लाख रुपयांचं प्रमुख बक्षीस असणारी ही स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय. घोटावडे वॉरियर्स संघ मित्रांनो भरपूर संघर्ष या संघाने केला आणि संघर्षातून नक्कीच ते आता विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव या चेंडूवरती प्राप्त होते. धावफलक 36. शेवटचे आता 2 चेंडू मैदानावरती शिल्लक. अखेरचा 1 चेंडू शिल्लक. मोरया करंडक 2025 या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो पहिल्या दिवसाची जी अंतिम मॅच बाकी होती क्वार्टर फायनलचा सामना
आणि त्या सामना मैदानावरती नक्कीच इथे आपण पाहतोय शेवटचा एक चेंडू शिल्लक. मोरिया करंडक 2025 या स्पर्धेतील पहिल्या दिवसातील क्वार्टर फायनल दरम्यानचा हा चेंडू व्हाईट बॉल. धावफलकावरती 37 धावा पाहायला मिळतात. याचबरोबर मोरिया करंडक 2025 या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये संघ दाखल होतोय. गोठावडे वॉरियर्स हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड. तर हार्ड लक मोरिया क्रिकेटला भरी लवली